काळानुसार कोर्सेस बदलतात. म्हणजे माझा जो काळ होता तेव्हा गुगलकडून नव्हता, म्हणजे गुगल नव्हतं, टेक्स्टबुक अवेलेबल नव्हते किंवा PDF नव्हतं किंवा मोबाईल पण नव्हता किंवा यूट्यूब चॅनल पण नव्हते. आता म्हणजे हे सगळे डिव्हायसेस आणि गॅजेट जे आहेत आणि इंटरनेटमुळे आम्हाला एक संधी आहे, तुम्हाला कुठे पण भेटू शकेल. पण समजा तुम्हाला सायंटिफिकच पाहिजे तर तुम्हाला कोणतरी जो प्रोफेशनल जो ट्रेनर आहे. आता गोव्यामध्ये लेट डॉक्टर सुधांशू सहगल म्हणून होते, तर त्याचा मी विद्यार्थी आहे. ते मुळात मेडिसिनचे डॉक्टर होते आणि पार्ट टाइम म्हणून बॉन्साय करायचे. त्यांचं 2 वर्ष अगोदर देहांत झाला. पण गोव्यामध्ये असे पण आहे, डॅनियल डिसोजा पण आहे, ते पण बॉन्साय करतात. आणि मी तिसरा माणूस आहे, देवदास कोटकर म्हणून. पण मी 70मध्ये आहे. समजा तुम्ही शहरामध्ये असाल तर तुम्ही डॅनियल डिसोजा याला तुम्ही ट्राय करू शकाल. तुम्ही गुगल करून तुम्ही त्याला फाइंड करू शकाल. आणि समजा तुम्हाला कोणीच गुरु नको आहे, समजा तुम्हाला प्रोफेशनल समजा तुम्हाला नको आहे, समजा तुम्हाला घरी बसून शिकायचं असेल तर ऑब्व्हियसली यूट्यूब चॅनल जो आहे किंवा यूट्यूबमध्ये खूपशे व्हिडिओ आहेत. तुम्हाला जे हवं आहे त्याच्याकडनं तुम्ही जो यूट्यूब तुम्हाला बरं कंटेंट देतो त्याच्याकडे तुम्ही त्याला फॉलो करू शकाल. आणि जे स्टँडर्ड बुक आहे द वर्ल्ड ऑफ बॉन्साय म्हणून, त्याचा तुम्ही उपयोग करून तुम्ही स्वतः ट्रेनिंग स्वतः तुम्ही तयार करू शकाल किंवा तुम्ही स्वतः ट्रेनर बनवू शकाल. किंवा समजा तुम्हाला कंटेंट पाहिजे, समजा तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे तर नेट आहेच, इंटरनेट आहे, त्याच्याकडे तुम्ही डाउनलोड करून शिकू शकाल. तर सर, तुम्ही कोणते बोनसाय ट्रीज रिकमेंड कराल प्रेक्षकांसाठी हां किंवा जे आमच्या प्रेक्षकांसाठी, किंवा जे कोणी नवीन आहे ज्याला इच्छा आहे की बाबा बोनसाय ट्री लावायची आहे मला, तर कोणते लावू शकतो आपण ॲज अ बिगिनर म्हणून? कुठून सुरुवात करू शकतो? आमच्या हिंदू पद्धतीप्रमाणे होतं काय की आम्ही मगाशी डिस्कस केलेलं आहे की घरामध्ये थोडे प्लांट अलाव नाही आहेत. म्हणजे आता वड, पिपळ आणि रुमड आम्ही घरामध्ये ठेवत नाही. म्हणजे तो मिसकल्चर झाला. पण मी नक्कीच कोणाला सांगत नाही की तुम्ही हेच झाडं लावा. आम्ही जो विचार करतो सायंटिफिकली तो तुम्ही घ्या असं म्हणत नाही. पण समजा तुम्हाला समजा एक आवड आहे, समजा तुम्हाला हॉबी म्हणून ठेवायची असेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करतो की ॲडेनियम जो प्रकार आहे म्हणजे तो इझिली अवेलेबल आहे आणि एक 10 ते 20 रुपयामध्ये त्याचं सीड मिळतं किंवा त्याचं सॅम्पल पण मिळतं. समजा तुम्हाला ते ठेवायचं असेल त्याला लो मेंटेनन्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जो मातीचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला सँड घालावं लागेल. आणि तो इनडोअर पण आहे आणि आउटडोअर पण आहे. समजा तुम्हाला तो ठेवायचा असेल तर मी सजेस्ट करेन आमच्या प्रेक्षकांना की तो तुम्ही एक तुमचा एक स्टार्टअप बॉन्साय म्हणून तुम्ही ट्राय करा. आणि समजा तुम्हाला एक झाड समजा ठेवून तुम्हाला एक आणि आवड निर्माण झाली, समजा तुम्हाला 2 ठेवायचे असेल किंवा त्याच्यावर तुम्हाला आणि जायचं असेल, म्हणजे तुम्हाला 10 झाडं ठेवायची असेल तर नक्कीच तुम्ही वड ठेवा. कारण वडाचे फायदे भरपूर आहे. रुमट पण ठेवू शकाल, पिपळ पण ठेवू शकाल. कारण खूपकडे आम्ही पिपळाची पण पूजा करतो, रुमडाची पण पूजा करतो. वड हा नेहमी आम्ही हिंदू धर्माकडे आम्ही त्याला देव मानतो आणि त्याची आम्ही पूजन आम्ही करतोच. सो नंतर तुम्ही झाडं वाढू शकाल. पण एक नवीन जो होतकरू म्हणजे ज्यांना बॉन्साय स्टार्ट करायचं असेल, नक्की तुम्ही ॲडेनियमचा वापर करा. आणि ॲडेनियम इझिली अवेलेबल आहे. देवाच्या कृपेने ॲडेनियम जे झाड आहे ते नेहमी तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देतं, एक सकारात्मक गोष्ट देतं. म्हणजे ते फ्लावरिंग समजा होतं, म्हणजे एका झाडाला एक 10 पिंक फुलं किंवा व्हाईट फुलं किंवा ऑरेंज असतात किंवा ऑर्नामेंटल होतात किंवा ग्राफ्टेड होतात किंवा मल्टीलेअर पण आहेत. त्याच्यामध्ये व्हरायटी आहे. आणि समजा तुम्ही ते ठेवलं झाड, तुम्हाला नक्कीच दिवसामध्ये एक 20-30 फुलं मिळणार आणि तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी मिळणार. तुमच्या झाडामध्ये फुल मिळणार. कारण वडामध्ये फुल लागत पाहिजे, त्याला फळं लागतात पण त्याला खूप वेळ लागतो. समजा तुम्हाला फुलामध्ये आवड आहे, नक्कीच तुम्ही ॲडेनियम ट्राय करा. आणि समजा तुम्हाला समजा एक ते ॲडेनियम समजा एक तुमचं झाड आहे, त्याला एक साधारण उपयोग केला तर त्याला एक सीड लागतं. आणि त्या सीड एक स्पॉट तुम्हाला एक 100 ते 200 सीड येतं. म्हणजे तुम्हाला समजा एक तुमची कला वाढवायची असेल तर प्रोपागेट करायची असेल तर नक्की एक झाड तुम्हाला 50 ते 100 झाडं तयार करण्याची शक्ती देईल किंवा बुद्धी देईल. किंवा तुम्ही एकंदर तुमची झाडं वाढवू शकाल.
सो एक संधी आहे लोकांना, प्रेक्षकांना जे तुमचे युट्यूब चॅनल बघतात, आता पुढे बघणार आहेत हा. आणि समजा त्यांना ही कला जोपासण्याचा प्रयत्न समजा ते करेल, नक्की ॲडेनियम ट्राय करा आणि तुम्हाला ॲडेनियमची कला वाढू शकेल आणि तुम्हाला वर्ड सुद्धा शक्य नसेल, कारण वर्ड जो आहे तो स्लो ग्रोथ करतो, त्याला खूप वर्ष लागतात. ॲडेनियम फास्ट ग्रो होतो आणि त्याचं फॉर्म बॉन्जायमध्ये होतं. अच्छा. नक्की सर. तर सर तुम्ही इतक्या गोष्टी अचीव केल्या, तर तुम्ही आमच्या युवा पिढीला एक काय संदेश देऊ इच्छिता? आता हे धावतं जग आहे आणि सगळं फास्ट आहे. मी नवीन जी पिढी आहे, म्हणजे माझ्या वयाच्या जी खालीची पिढी आहे, सध्या माझं वय 40 आहे, मी मोठ्यांना हा संदेश देऊ शकत नाही. जे लहान आहेत त्यांना संदेश नक्कीच देईल की शॉर्टकट लाईफमध्ये नाही आहे. बरं. तुम्हाला इझिली अवेलेबल गोष्ट कुठच्या अवेलेबल नाही आहे, हो. ती मिळणार पण नाही, पण त्याच्यासाठी मेहनत तुम्हाला करावीच लागेल. कुठची गोष्ट असेल, म्हणजे आता बॉन्जायमध्ये नाही, कुठची पण गोष्ट समजा तुम्हाला एक कला म्हणून जोपायचं असेल, समजा कुणाला समजा एक प्रोफेशन म्हणून काहीतरी करायचं असेल, करिअर करायचं असेल, किंवा साधी युट्यूब चॅनल समोर तुम्हाला ओपन करायचं असेल, ती साधी गोष्ट नाही. त्याला खूप कठोर परिश्रम लागतात, त्याला खूप वेळ द्यावा लागतो. त्याच्या पाठीमागे मेहनत असते, चिकाटी असते, जिद्द असते आणि ती तुम्हाला कॉन्स्टंटली ठेवावी लागेल. जसं मी म्हटलं की शॉर्टकट नाही आहे आणि एका रात्रीमध्ये काहीच शक्य नाही. समजा तुम्हाला मेहनत समजा करायची असेल, प्रॉपर चॅनलमध्ये समजा तुम्ही मेहनत केली आणि समजा तुम्ही सकारात्मक गोष्टी समजा तुम्ही केल्या, तर नक्कीच तुम्हाला हा गोष्टी अचीव होणार. जी नवीन युवा पिढी जी आहे त्यांना सगळ्या गोष्टी फास्ट हव्या लागतात. म्हणजे आता फास्ट फूड समजा म्हटलं की ते सगळं फास्ट पाहिजे त्यांना. बरोबर. पण जे आई समजा एक तोच पदार्थ समजा घरामध्ये करायला घेतला, तो समजा की एक कुठचा पदार्थ जो आम्हाला फास्ट फूड पण मिळतो आणि समजा तोच आईने तयार केलेला आहे, त्याच्यावर जास्त प्रेम असतं, मेहनत असते आपल्या मुलासाठी. त्याच्यावर काय आम्ही त्याला काय म्हणतो की आपुलकी असते, पण तो पदार्थ मुलांना गोड लागत. म्हणजे समजा आता एक लहान मुलं असेल तर समजा त्याला फास्ट फूड खाण्याची समजा सवय असेल आणि समजा आईने समजा तेच फास्ट फूड समजा एक चिप्स झालं, ते समजा बनवून दिलं, ते मुलं खाणार नाही, त्याला तेच बाहेरच गोष्ट असेल. पण याच्याकडनं होतं काय की खूपसे आजार वाढतात, खूपसे रोग वाढतात, नंतर आम्हाला हानिकारक आहे. सो एक मुलांना संदेश आहे, समजा तुम्हाला कुठची गोष्ट समजा पाहिजे आहे, सो त्याच्यासाठी तुम्ही धडपड करा. मुलांना खूप स्वप्न बघा आणि स्वप्न साकारात करायचा प्रयत्न करा. म्हणजे असं एक म्हण आहे की इफ यू वॉन्ट टू सी द ड्रीम यू हॅव टू बी साऊंडलेस. तुम्हाला स्लीप घ्यावं लागेल, म्हणजे तुम्हाला झोपावं लागेल. ड्रीम करण्यासाठी तुम्हाला झोपावं लागेल, पण तुम्हाला ते ड्रीम अचीव करायचं असेल तर ते तुम्हाला झोप मोड करावी लागेल आणि त्याचा प्रॉपर यूज करावा लागेल. कारण झोपेमध्ये सगळं आम्ही ड्रीम करतो, स्वप्न बघतो, पण ते ड्रीम समजा तुम्हाला अचीव करायचं असेल, समजा स्वप्न तुम्हाला अचीव करायचं असेल, ते स्वप्न तुम्हाला साकार करायचं असेल, तुम्हाला झोप कमी करावी लागेल आणि स्वतः मेहनत करावी लागेल. म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते स्लीपलेस व्हावं लागतं असं म्हणू शकतो आपण. तर सर तुम्ही इतक्या तुमच्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ काढून आम्हाला इतकी छान बोनसायबद्दल माहिती दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.